ट्रॅक चेंजेस हे ऑप्शन खूप कामाचे आहे. विशेषतः तुम्ही एखादे बुक लिहित असाल किंवा एखाद्या कंपनीमध्ये काम करत आहात आणि एखादे डॉक्युमेंट तयार केले आहे. आता हे बुक किंवा डॉक्युमेंट तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडे त्याचे मत नोंदवण्यासाठी, त्याच्या कॉमेंटसाठी पाठवायचे आहे. तेव्हा पहिले तुम्ही काय कराल तर ट्रॅक चेंज कराल आणि मग हे बुक किंवा डॉक्युमेंट कॉमेंटसाठी पाठवाल. त्याने केलेल्या कॉमेंट्स, फॉर्मॅटिंग सर्व तुम्हाला या डॉक्युमेंटमध्ये दिसेल. त्यासाठी ट्रॅकिंग या ऑप्शनचा उपयोग करा. नमस्कार, मी आहे भागुजी बुरुड. चला शिकूया या माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. रिव्ह्यू मेनूमधील पार्ट 1 आपण पाहिला असेल. रिव्ह्यू मेनूचा आता पार्ट 2 आपण पाहत आहोत. या मेनूमधील राहिलेले ग्रुप आपण यात कव्हर करणार आहोत. चला तर आपण MS वर्डचं डॉक्युमेंट ओपन करूया. MS वर्डचं डॉक्युमेंट ओपन झालेलं आहे. इथे आपण रिव्ह्यू मेनूला जाऊया आणि इथे गेल्यानंतर आपले राहिलेले ग्रुप काय आहेत पहा. ट्रॅकिंग, चेंजेस, कंपेअर, प्रोटेक्ट, इंक असे हे राहिलेले ऑप्शन्स आहेत. तर आपण एक एक करून हे ऑप्शन्स आता ग्रुप्स आपण पाहणार आहोत. त्यासाठी मला एक बुक किंवा डॉक्युमेंट ओपन करावं लागेल. ते ओपन करूया. इथे हे बुक ओपन झालेले. याच्यात 3च पान आहे. बुक समजा, डॉक्युमेंट समजा. आपल्याला विषय समजून घ्यायचा आहे, हा महत्वाचा मुद्दा आहे. हे मी ओपन केलं आणि याची एक कॉपी पण केली. कॉपीच ओपन करूया. ही ट्रॅक चेंजेसची कॉपी ओपन केली आपण. ओरिजिनल पण याचा आहे. सध्या तरी ओरिजिनल आणि कॉपी दोन्ही सारखे आहेत, पण यामध्ये जसजशा इतरांच्या कॉमेंट्स ॲड होत जातील तसतसं हे कॉपी ओरिजिनलपेक्षा थोडी वेगळी होत जाईल. पहिल्यांदा ह्या रिव्ह्यू मेनूमध्ये असलेलं न्यू कॉमेंट्स त्यावर जाऊन मी माझे कॉमेंट्स लिहिणार आहे. इथे गिव्हर ओपिनियन असं करून मी माझी कॉमेंट्स लिहिली. म्हणजे मी अनेक ठिकाणी कॉमेंट्स लिहू शकतो, पण एक डेमो म्हणून मी एकच कॉमेंट्स लिहिली आहे. आणि आता मी हे बुक किंवा हे डॉक्युमेंट दुसऱ्या व्यक्तीकडे त्याच्या कॉमेंटसाठी, त्याचं मत नोंदविण्यासाठी मी पाठवत आहे. तर हे पाठवण्यापूर्वी ट्रॅक चेंजेस हे ऑप्शन वापरणार आहे. याच्यावर आता क्लिक करतो. मी ह्यावर क्लिक करणार आहे. हे डॉक्युमेंट आता दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवलं. आता दुसऱ्या व्यक्तीकडे पाठवल्यानंतर तो जेव्हा हे ओपन करेल तेव्हा तो त्याचे कॉमेंट्स लिहायला सुरुवात करेल. इथे समजा आता त्यांनी त्याचे कॉमेंट्स लिहिले. व्हेरी गुड असं कॉमेंट्स त्याने टाकले. तर पहा इथे हे व्हेरी गुड जे आलेलं आहे त्याला अंडरलाईन आहे आणि ते वेगळ्या कलरमध्ये आलेले आहे. तर आता आपण इथे पहिल्यांदा यातली ऑप्शन्स पाहू. ऑल मार्कअप असं म्हटलं आहे, त्याच्यावर क्लिक करूया. तर इथे सिम्पल मार्कअप, ऑल मार्कअप आणि नो मार्कअप आणि ओरिजिनल असे ऑप्शन्स आहेत. तर पहिल्यांदा आपण नो मार्कअप पाहू. त्याच्यावर क्लिक केल्यावर काय दिसते पहा. नो मार्कअप म्हटल्यानंतर इथे जी कॉमेंट्स लिहिलेली आहे ती कॉमेंट्स आता नॉर्मल म्हणजे जे आपलं टेक्स्ट आहे त्या कलरमध्ये दिसते आणि इथे मार्किंग सुद्धा नाही आहे. सिम्पल मार्कअपला जाऊया. सिम्पल मार्कअपला इथे मार्क आलं, पण हे जे टेक्स्ट त्याने जी कॉमेंट्स लिहिली ती मात्र आपल्या टेक्स्ट सारखीच त्याच कलरमध्ये आहे. आणि आता आपण ऑल मार्कअपला जाऊ. ऑल मार्कअपला गेल्यावर इथे जी कॉमेंट आहे ती मात्र आपल्याला वेगळ्या कलरमध्ये दिसते, अंडरलाईन दिसते. आणि इथं जे मार्कअप आले की हे दाखवतंय की इथे कॉमेंट आहे ते इतर 2 ऑप्शनमध्ये रेड होतं, पण ह्या ऑप्शनमध्ये ते ब्लॅक दिसते आणि कॉमेंट मात्र कलरमध्ये दिसते. ही पहिली कॉमेंट झाली. ही व्यक्ती ज्याला हे डॉक्युमेंट किंवा बुक दिलेलं आहे अनेक प्रकारे चेंज करू शकतो. म्हणजे फॉर्मॅटिंग करू शकतो, एडिटिंग करू शकतो. तर आपण फॉर्मॅटिंगच्या संदर्भात थोडं पाहूया इथे काय काय करू शकतो तो. तर हे समजा त्यांनी हे सिलेक्ट केलं, होम मेनूमध्ये गेलं आणि हे बोल्ड केलं. पुढे गेल्यानंतर त्यांनी काय केलं,
याचा फॉन्ट वाढवला. इथे पुन्हा त्यांनी कॉमेंट लिहिली, डू नॉट ॲड फुटर अशी कॉमेंट लिहिली. पुन्हा पुढे जाऊया. इकडे गेल्यानंतर इथे त्यांनी कलर दिला याला. हे टेक्स्ट आहे, याला फक्त फॉन्ट कलर बदलला. तर असे अनेक प्रकारे त्यांनी फॉर्मॅटिंग केलं आणि इथे शेवटी एक कॉमेंट दिली, शी इज नॉट गुड. आता हे सगळं केल्यानंतर हे डॉक्युमेंट परत माझ्याकडे आलं. जो ओरिजिनल लिहिणारा आहे त्याचं बुक किंवा हे डॉक्युमेंट जे आहे ते त्याच्याकडे परत आलं अशा कॉमेंट्स किंवा चेंजेस करून. आणि आता आपल्याला ह्या कॉमेंट्स दिसतात, त्यांनी केलेले चेंजेस दिसतात. पण हे सर्व किती प्रकारचे चेंजेस केलेत हे आपल्याला पाहावं लागेल. पण तत्पूर्वी आपल्याकडे एक ऑप्शन आहे की ह्या ज्या अनेक कॉमेंट झालेल्या आहेत त्या कॉमेंट ॲक्सेप्ट करायच्या की रिजेक्ट करायच्या हे आपण ठरवू शकतो. पहिल्यांदा इथे नेक्स्टला क्लिक करू. नेक्स्टला क्लिक केल्यानंतर आपल्याला पहा इथे कॉमेंट दिसायला लागली. ओरिजिनल आपली एक कॉमेंट्स इथून आहे आणि इथे त्या माणसाने केलेली, त्या व्यक्तीने केलेली कॉमेंट्स आपल्याला दिसत आहे. ही ॲक्सेप्ट करायची की रिजेक्ट करायची हे आपण ठरवायचं. आता ही आपण इथे ॲक्सेप्ट करू. आता ॲक्सेप्ट करण्यासाठी सुद्धा अनेक ऑप्शन्स आहे. ॲक्सेप्ट अँड मूव्ह टू नेक्स्ट, ॲक्सेप्ट धिस, ॲक्सेप्ट ऑल चेंजेस, ॲक्सेप्ट ऑल चेंजेस आणि ॲक्सेप्ट ऑल चेंजेस अँड स्टॉप ट्रॅकिंग. जर याच्यावर क्लिक केलं तर सर्व चेंजेस ॲक्सेप्ट होतील आणि पुढचं ट्रॅकिंग थांबेल. यातला सर्वात चांगला ऑप्शन काय आहे पहा, ॲक्सेप्ट अँड मूव्ह टू नेक्स्ट. म्हणजे मी एक कॉमेंट वाचेल, ती ॲक्सेप्ट करेल. पुढच्या कॉमेंट्सवर गेल्यानंतर ती ॲक्सेप्ट करायची की नाही हे ठरवायला मला पुन्हा चान्स मिळेल आणि ती मी रिजेक्ट पण करू शकतो. तर आता आपण ही एक कॉमेंट्स इथे ॲक्सेप्ट करणार आहोत. तर ही ॲक्सेप्ट झाली. इथे त्यांनी फॉर्मॅटिंग केलेले, हे फॉर्मॅटिंग ॲक्सेप्ट करूया आपण. परत ॲक्सेप्टवर क्लिक करू कारण हे फॉर्मॅटिंग अजून संपलेलं नाही आहे. आता ही जी पुढची कॉमेंट आहे इथं बोल्डमध्ये केलेले, ती ॲक्सेप्ट करायची की नाही हे आपल्याला ठरवायला लागेल. तत्पूर्वी मी एक सांगू इच्छितो, ज्या चेंजेस झालेले आहेत ते सगळे इथे दाखवले जात आहे. व्हेरी गुड, इथं चेंजेस केलेत, फॉन्ट बदललेला आहे वगैरे वगैरे. इथे जे ह्या डॉक्युमेंटमध्ये जे चेंजेस झालेत ते आपल्याला इथे दिसतात. ह्या डॉक्युमेंटमध्ये तर आहेतच, पण त्याही व्यतिरिक्त आपल्याला इकडे दाखवले जातात कुठे काय चेंज केलं आहे ते. तर आपले ही कॉमेंट इथं राहिलेलीच दिसते अजून. ॲक्सेप्ट अँड मूव्ह नेक्स्ट ही आत्ता ॲक्सेप्ट झाली पहा. याचा कलर बदलला म्हणजे आपल्या टेक्स्टमध्ये हे ॲड झाली आता. तर अशा प्रकारे ह्या कॉमेंट्स आहेत. आणि आपण यातल्या जर रिजेक्ट करायच्या असतील तर आता पाहूया. हे जे आहे हे आपल्याला रिजेक्ट करायचं आहे. तर रिजेक्टसाठी सुद्धा असेच ऑप्शन्स आहेत, रिजेक्ट अँड मूव्ह टू नेक्स्ट, रिजेक्ट चेंजेस आणि रिजेक्ट ऑल चेंजेस वगैरे वगैरे असे ऑप्शन्स आहेत. तर आपण हे फक्त रिजेक्ट अँड मूव्ह टू नेक्स्ट हे वापरू ऑप्शन. हे पहा इथे जो फॉन्ट वाढवला होता तो इथे बदलला, आपल्या ओरिजिनलला आला आणि पुढच्या याला मूव्ह झाला तो. तर इथे सुद्धा कलर केलेला आहे आणि हे कलर आपल्याला ॲक्सेप्ट करायचं असेल तर ॲक्सेप्टवर जायचं, अन्यथा रिजेक्टला जायचं. तर आपण आता ॲक्सेप्टला जाऊ. ॲक्सेप्ट अँड मूव्ह टू नेक्स्ट, ॲक्सेप्ट अँड मूव्ह टू नेक्स्ट. इथे पुन्हा आपण हे करू, रिजेक्ट करायचं आहे म्हणून. तर रिजेक्ट केल्यानंतर काय होईल पहा, रिजेक्ट, हे रिजेक्ट झालं. हां, हे सिलेक्ट झाले. आता परत आपण रिजेक्टला क्लिक करूया, रिजेक्ट. आणि आता आपण शेवटी आलेलो आहे. शेवटी एक कॉमेंट आहे, टोटली धिस नॉट गुड, ही पण आपण रिजेक्ट करणार आहे. तर आपण आता रिजेक्ट अँड मूव्ह टू नेक्स्ट, तर हे रिजेक्ट चेंजवर केले आणि हे गेलाय निघून इथून. म्हणजे रिजेक्ट केलं तर ते तिथून निघून जातं. तसंच हे आपण ॲक्सेप्ट केलं तर हे आपल्या टेक्स्टमध्ये ॲड झालं. तर अशा प्रकारे ॲक्सेप्ट आणि रिजेक्ट
याचा वापर ट्रॅक चेंजेसमध्ये करता येतो आपल्याला. आता हे प्रिव्हियस नेक्स्ट हे तर तुम्हाला माहीतच आहे. प्रिव्हियसवर क्लिक केल्यावर आपण मागे जाऊ, नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर पुढे जाऊ. आता आपण काय पाहणार आहोत, कम्पेअर हे पाहणार आहोत. तर हे कम्पेअर पाहण्यासाठी इथे मी क्लिक करतो. इथे 2 ऑप्शन आहेत आपल्याला, कम्पेअर आणि कंबाईन अशी 2 ऑप्शन आहेत. त्यातील पहिलं कम्पेअर आपण क्लिक करूया. कम्पेअरवर क्लिक केल्यानंतर एक डायलॉग बॉक्स आलेला. इथं ओरिजिनल डॉक्युमेंट घ्यायचं, इथं रिवाइज्ड डॉक्युमेंट घ्यायचं, मग हे ओके करता येईल वगैरे वगैरे. तर त्यासाठी आता हे डॉक्युमेंट आपण पहिलं सेव्ह करूया. सेव्ह झालं, कॉपी आहे ही कॉपी सेव्ह झाली, ओरिजिनलसुद्धा आपल्याकडं आहे. तर आता कम्पेअरला परत जाऊन मी कम्पेअरवर क्लिक करतो. इथे ओरिजिनल डॉक्युमेंट घ्यायचे आहे मला. इथे मी जे डॉक्युमेंट ठेवलं आहे तिथे जाणार आहे आणि ट्रॅक चेंज हे डॉक्युमेंट घेतलं इथं ओरिजिनल. नंतर इथे मी घेणार आहे ट्रॅक चेंज कॉपी, ही कॉपी घेतली आणि एस केलं. इथे ओके केल्यानंतर एस करायचं, म्हणजेच हे कम्पेअर करण्यासाठी डॉक्युमेंट ओपन होईल. आता पहा, इथे कम्पेअर करण्यासाठी हे आपलं हे ओरिजिनल डॉक्युमेंट आहे आणि हे कॉपी आहे. आणि ही कॉपी जी आहे ह्या कॉपीचं इथे तुम्हाला फुल याच्यात दिसते आणि शिवाय इकडं ते रिव्हिजनसाठी दिसते रिवाइज. तर इथं पहा, आपल्याला चेंजेस काय झालेत ते इथे पाहता येतात. तर हे पुढे गेलं, समजा पुढे नेलं आपण, जे चेंजेस झालेले, समजा हा चेंज झालेला आहे तर तो चेंज इथे दिसतो. तर असे चेंजेस दिसत आहेत आपल्याला हे सगळे. म्हणजे पहा, हे तर कॉपीच आहे, याचाच पार्ट आहे हा. तर इकडं आपल्याला हे दिसतंय, मागाशी पाहिल्याप्रमाणे आपल्याला चेंजेस कुठे कुठे झालेले ते इथे दिसते. अशा प्रकारे आपण डॉक्युमेंट हे कम्पेअर करू शकतो. आता आपण जाऊया कंबाईन ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं पहिलं ओरिजिनल घ्यायचंय, नंतर कॉपी घ्यायची. तर हे दोन्ही आले आणि ओकेवर क्लिक करूया. अशा प्रकारे आपलं हे डॉक्युमेंट कंबाईन झालं, दोन्हीमधले चेंजेस त्याच्यात समाविष्ट झाले. पुढे आहे रिस्ट्रिक्ट एडिटिंग. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे एक डायलॉग बॉक्स दिसतोय. ह्या डायलॉग बॉक्समध्ये 3 ऑप्शन्स आहेत पहा. फॉर्मॅटिंग रिस्ट्रिक्शन्स, इथे क्लिक केलं तर फॉर्मॅटिंग सगळं रिस्ट्रिक्ट होईल, म्हणजे काहीच फॉर्मॅटिंग तुम्हाला याच्यात करता येणार नाही. म्हणजे फॉन्ट वाढवता येणार नाही, कलर करता येणार नाही, बोल्ड करता येणार नाही, हे सगळ्या गोष्टी बंद होऊन जातील. एडिटिंग रिस्ट्रिक्शन, इथे क्लिक केलं तर सगळ्या एडिटिंग रिस्ट्रिक्शन येतील, तुम्हाला अजिबात काही करता येणार नाही, काहीच करता येणार नाही. समजा इथं फॉर्मॅटिंगला तुम्ही ह्या सेटिंगला गेला तर सेटिंगमध्ये तुम्हाला इथे अनेक ऑप्शन दाखवले जातात. पहिल्यांदा इथे तुम्हाला ह्या बॉक्सला टिक करावे लागेल, म्हणजे तुमचे हे सगळे ॲक्टिव्ह होतात. तर एवढे सगळे फॉर्मॅटिंगचे ऑप्शन्स आहेत. यातले काही ऑप्शन तुम्हाला नको असतील तर याच्यावर तुम्ही असं टिक करून तो काढून टाकू शकता. म्हणजे इथं रिस्ट्रिक्ट केलं एडिटिंग, असं करता येईल तुम्हाला. किंवा आला ॲटो फॉर्मॅट टू ओव्हरराईड, ब्लॉक थीम, ब्लॉक क्विक स्टाईल वगैरे असे फॉर्मॅटिंग तुम्हाला बंद करता येतील किंवा चालू करता येतील. आता आपण काय केलं, इथं क्लिक केल्यानंतर सगळंच फॉर्मॅटिंग बंद होईल तुमचं. हे चेंजेस केल्यानंतर इथे येस स्टार्ट इन्फोर्सिंग प्रोटेक्शन याच्यावर क्लिक करणार. हे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड विचारला जाईल. हा पासवर्ड दिला, रिएंटर करायला सांगितलं जाईल. रिएंटर केला, ओके केला. इकडे आलात, हे डिलीट करायचा प्रयत्न केला, डिलीट पण होत नाही. इथे काही समजा ॲड करायचा प्रयत्न केला, काही ॲडिशन होत नाहीये. समजा कलर द्यायचा प्रयत्न केला, कलर पण होणार नाहीये. त्याचं कारण असं की हा कलर द्यायचं झालं तर तुम्हाला होम मेनूत जावं लागेल. आता होम मेनूत आपण जाऊ. इथे होम मेनूत गेलो. इथे पहा, हे फॉर्मॅटिंग आणि एडिटिंग तुम्ही बंदच केले जवळजवळ, म्हणून ह्या होम मेनूमधली सर्व ऑप्शन डिम झालेत. म्हणजे इथली कुठलीही ऑप्शन तुम्हाला आता वापरायला उपलब्ध नाही. म्हणूनच मी सांगितलं की कलर पण देता येणार नाहीये. पण हे डॉक्युमेंट
म्हणजे समजा कुणी याच्यात चेंज करू नये म्हणून प्रोटेक्शन म्हणून आपण काय करतो, पासवर्ड देऊन ठेवतो. नंतर जर हे आपल्याला ओपन करायचंय किंवा दुसऱ्यालाही पाहायला द्यायचे, टॉप प्रोटेक्शन याच्यावर क्लिक करा. इथे हे आता ह्या बॉक्समध्ये इथे शेवटी टॉप प्रोटेक्शन असं दिसतंय, त्याच्यावर क्लिक केलं, ही विंडो आली आहे, डायलॉग आलाय. याच्यात पासवर्ड द्यायला लागेल. 1 2 3 हा पासवर्ड दिला, हे ॲक्सेप्ट झालं आता. आणि आत्ता मात्र तुम्ही, आता आपण होम मेनूमध्येच आहे पहा, ही सगळी ऑप्शन्स आता ॲक्टिव्ह झाली, सगळी दिसायला लागली. आता तुम्ही इथे काही करू शकता. कलर द्यायचा आहे, कलर द्या, हे काढायचं आहे, डिलीट केलं, डिलीट झालं. अशा प्रकारे तुम्ही फॉर्मॅटिंग करू शकता, एडिटिंग करू शकता. आणि ते कुणी करू नये असं वाटत असेल तर तुम्ही हे रिस्ट्रिक्ट करू शकता. ते त्याच्यासाठी पासवर्ड द्यावा लागेल. इथे हाईड इंक आपल्याला पाहिजे. तर हाईड इंक पाहण्यासाठी आपल्याकडे ऑप्शन आहे का? हाईड इंक पाहण्यासाठी आपल्याकडे इथे ड्रॉ हे ऑप्शन नाही आहे, जिथे आपण पेन्सिल वापरू शकतो आणि आपल्या टेक्स्टवर असं अंडरलाईन करू शकतो, काही गोल करू शकतो, काही आपल्याला मार्किंग करायचे ते करू शकतो. आणि हे मार्किंग केलेलं असलं तरीही ते जर लपवायचं असेल, म्हणजे काढून नाही टाकायचं, फक्त लपवायचं असेल, तर तुम्हाला हाईड इंक हे ऑप्शन वापरता येतं. याच्यावर क्लिक केलं की हे सगळ्या मार्किंग, हे सगळे नोटिंग आपलं हाईड होतं आणि टेक्स्ट आपलं असं दिसतं. पण माझ्याकडे इथे ते ड्रॉ आणि त्यामुळे मी पेन्सिल किंवा पेन असं इथे वापरू शकत नाही आहे. तर हाईड इंक हे ऑप्शन अशा प्रकारचं आहे. रिव्ह्यू मेनू पार्ट 2 आत्ता संपलेला आहे. आमचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि हो, अजूनही जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.